नाही, जिथे शक्य आहे तिथे करा असा आमचा आदेश आहे. आम्हाला समविचारी पक्ष जे आहे, जे आयडिओलॉजीला मॅच होतात अशा पक्षाबरोबर आघाडी करणं हे आम्ही सूचना दिलेल्या आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर हातमिळवणी केलेले पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करायला स्थानिक स्तरावर अधिकार आहेत आणि मुंबईला सुद्धा तो अधिकार मुंबईच्या सगळ्या नेत्यांना आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या चर्चा सुरू आहेत आज संध्याकाळपर्यंत किंवा उशिरापर्यंत. यावर काय तो अंतिम निर्णय होईल आणि उद्या आणि परवा 2 दिवस नॉमिनेशनला शिल्लक आहे. मला वाटतं की या सगळ्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. ठीक आहे, जागा वाटपामध्ये आकडेवारीमध्ये इकडे तिकडे काय होऊ शकेल, पण कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येकाने 2 पावलं मागे जाऊन आपण त्या भावनांचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं. 60 जागा देणं शक्य आहे का पण वंचितला मुंबईमध्ये? नाही, आता ते कोणत्या जागेवर दावा केला मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे. आमच्या मुंबईच्या नेत्यांशी ज्यावेळेस चर्चा माझी होईल त्यावेळेसच मी याबाबत सांगू शकेन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणतात आहे. पण उद्या मात्र अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची बैठक सुद्धा होत आहे या संदर्भामध्ये. कसं बघता तुम्ही? नाही, आता ते मला त्यांच्या संदर्भात दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे तो डोकावण्याचा अधिकार मला नाही. पण यांच्या चर्चा खूप पुढे गेलेल्या मी ऐकलं आहे दोनही राष्ट्रवादींच्या. त्यावरून घड्याळावरून लढा की मग ते तुतारीवरून लढा वगैरे त्यांचा तो विषय होता. आणि मला ज्यावेळेस या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला की जर शरद पवारजी अजित पवारांच्या बरोबर जात असतील तर आपण आपला पक्ष स्वतंत्रपणे लढेल. हा निर्णय मी यापूर्वीच आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि आम्ही जाहीर केलेला आहे. त्यामुळं त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडे कसं बघायचं तो आमचा अधिकार नाही, तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. त्यांच्याकडे कसं बघायचं, जनता हा सगळा धिंगाणा बघत आहे महाराष्ट्रात. म्हणजे कोण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या युती हे सगळं काही झालेलं आहे. किचड राजकारणाचा तो चिखल झालेला आहे. त्या चिखलामध्ये सगळ्यांच्या अंगावर डागं पडत आहेत आणि किती वॉश केलं तरी ते चिखलाचे डागं काही साफ होतील असं काही दिसत नाही. इतकं खालच्या स्तराचं राजकारण आणि सगळं गोंधळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निर्माण झालेली आहे. यापूर्वी परिस्थिती अशी कधीही महाराष्ट्रात नव्हती. महायुतीची घोषणा झाली आहे तरी ठाण्यात मात्र नमो भारत नमो ठाणे असे उल्लेख करून भाजपाचा प्रचार सुरू झालेला आहे सगळा ठाणेमध्ये. आता ह्यावर मी काय करू? कोणी नमो म्हणो, कोणी सुमो म्हणो, कोणी रमो म्हणो, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाला काय लढायचं आहे आणि करायचं आहे. पण एक आहे की सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष वगैरे काही दोष असा आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे. कुठल्या तरी ज्योतिष्याकडे जाऊन राहू केतू वगैरे ग्रह शांतपणे त्यांना जगू देतील का, की त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, तर असंही काही ठिकाणी शंका येते या सगळ्या परिस्थितीत. प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीची वाटते कारण ते ज्या 2 जागा मागतात त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केलेला आहे. नाही, आम्ही कुठे शरद पवार साहेबांचे त्या जागा आमच्या आता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेस आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि तो आम्ही शब्द पूर्ण करू. आवश्यकता पडली तर तिकडे द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा पक्ष आहे, पण आम्हाला द्यायचा आहे तो आमचा अधिकार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की काही अडचणी येतील. आवश्यकता पडली तर आम्ही पुन्हा चर्चा करू. पण पवार साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या दोन्ही घड्याळ आणि तुतारी एकत्र जर जात असतील मग त्यांना विचारण्याचा अधिकार कुठे आहे आम्हाला, किंवा आम्हाला विचारण्याचा अधिकार त्यांना कुठे आहे? मुंबईत प्रचारासाठी जर योगी आणि मैथिली ठाकूर येणार असेल तर भाजपनं काय केलं असं संजय राऊत. मुंबईत प्रचारासाठी योगी आणि मैथिली ठाकूर जर येणार असेल तर भाजपनं काय केलं असं संजय राऊत विचारतात. बरोबर आहे ना. स्थानिक निवडणुकामध्ये जर त्या योगींची आवश्यकता आहे आणि गरज आहे तर मग ह्यांचं अपयश आहे. या राज्यामध्ये हे सरकार जे चालवत आहेत 3ही पक्ष हे जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत.
त्यामुळं दुसऱ्याला बोलवून दुसऱ्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून मदत घ्यावी लागते पास होण्यासाठी, हा त्याचा अर्थ आहे. आणि योगींची आवश्यकता पडते म्हणजेच आपला हेडमास्टरला वर्ग सांभाळणं जमत नाही, त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळावं का अशी परिस्थिती दिसते आहे. एका पद्धतीने उत्तर भारतीय वोट बँककडे लक्ष केंद्रित करण्याचा भाजप प्रयत्न करतो. उत्तर भारतीय सगळे वोट बँक मोठी आहे मुंबईत. नाही, हे निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ध्रुवीकरणाचं राजकारण तर नेहमीच राहिलं आहे. त्यांना ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही किंवा ते यशही मिळू शकत नाही. मी नेहमी म्हणत असतो की त्यांच्यामध्ये मतामत काढण्यासाठी ते प्रांतीयवाद आणतील, बोट दुसऱ्याकडे दाखवतील, ते धर्मवाद आणतील, बोट दुसऱ्याकडे दाखवतील, ते सगळ्या गोष्टी ते आणतील, सगळ्या प्रकारचे फंड करून निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं आवश्यकता नाही. सगळ्यामध्ये जर ते अपयशी ठरताना दिसले तर मग निवडणूक आयोग आहेच फायनल, म्हणजे अंतिम सहकारी कोण असेल निवडणूक जिंकण्यासाठी, तर मग निवडणूक आयोग असेल, त्याचाही वापर करतील. भाऊ, युती अजित पवार यांना ठरवून बाहेर ठेवून कुठेतरी युतीच्या एक स्ट्रॅटेजी दिसत आहे का भाजप, शिवसेना आणि अजित पवार सरकारसाठी? मी यापूर्वी बोललो आहे या संदर्भात. अजित पवारांना बाजूला ठेवण्यामागचा उद्देश असा आहे की सेक्युलर मतांचं विभाजन व्हावं, शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांच्या मतांचं विभाजन व्हावं आणि त्यातून काँग्रेस पक्षाला नुकसान व्हावं, ही त्यामागची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे सत्तेमध्ये राहायचं आणि विरोधकांची भूमिका घ्यायची, अशी दुहेरी भूमिकेतून उभे करण्याचं काम, म्हणजे नायकही करायचं आणि खलनायकही करायचं. एकाच पिक्चरमध्ये 2 रोल, तोच भेस बदलवायचा, त्याला हिरो करायचा, दुसरा ड्रेस घालून त्याला खलनायक करायचा. अशी पद्धत भाजपाची सध्या अजित पवारांच्या संदर्भात दिसते आहे. भाऊ, आंबेडकर टोळीचा जो झाला आता. मुख्य आहे, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.